सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव मधुकर ज्योतिराव अवतडे, मुक्काम माहुली, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आपले जे आता आंब्याचे हे जे प्लॉट बघतो साहेब, किती एकर प्लॉट आहे? ते 22 गुंठे म्हणजे जवळजवळ 25 गुंठे आहे. 25 गुंठे प्लॉट हो. आहे. व्हरायटी कोणती? वराडी केशर हापूस आंबा लावला. केशर हापूस. हा. झाडाचं वय किती साहेब? झाडाचं वय 4.5 वर्ष झाले. 4.5 वर्ष झाली. आणि साहेब मागच्या वर्षी ह्या प्लॉट मधनं किती आंबा निघाला हो? खाण्यापुरत एक 100-200 आंबे निघाले, जवळजवळ 150-200 निघाले आंबे. किती झाडातून? एक 7-8-10 झाडातून निघालेत. किती टोटल झाडं किती? टोटल झाडं 290 आहेत. 290 झाडामध्ये 100 ते 150 आंबे निघाले. हो. मागच्या वर्षी खायला मिळाले. निघाले, हो. साहेब आता बघतोय ह्या झाडाला बोट ठेवायला कुठे जागा राहिलेला नाही नाही. एवढा सगळा मोहर आलाय, हो. है की नाही? आणि एका झाडाला नाही साहेब, कुठलं जरी झाड घेतलं तर अगदी भरगच्च मोहर आलेला आहे, हो, हो. है की नाही? हो, आले. साहेब मागच्या वर्षी अखंड सगळ्या प्लॉट मध्ये 25 गुंठ्यामध्ये 100 झाडं 100 आणि ह्या वर्षी साहेब बघतोय एका फांदीला 100 झाड लागतील. हा? हो. खरंय खोट आहे? खरं आहे. असा काही चमत्कार झाला साहेब, एवढा मोहर आलाय? कारण आम्ही पहिले केमिकल वापरत होतो, ते बंद केलं. राम सरांचे व्हिडिओ बघितले की ऑर्गॅनिक किंवा तुमचं वैदिक खतांचा उपयोग त्यांच्या व्हिडिओ मधून समजलं की शेती जमिनीचा पोत सुधारतो. हा. जमिनीचा पोत सुधारला की झाडांचं म्हणजे आरोग्य सुधारतं. आरोग्य सुधारतं. त्याच्यामुळे मानवी आरोग्य सुधारतं. आपण ते खातो ना शेवटी, त्याच्यामुळं आम्ही तिकडे वळा लागले. हो. साहेब आता मी जमीन जरा दाखवतो शेतकऱ्यांना. ही जर जमीन बघितली, अगदी दगड गोट्याची अगदी खराब जमीन आहे ही. ह्या जमिनीत साहेब अगोदर काय पिकत होतो? काय कधीतरी ज्वारी पिकत, अगोदर पिकतच नव्हतं ऍक्च्युली. बरं. 2 वर्ष ज्वारीचं पीक घेतलं, ते अर्ध्या जमिनीतच घेतलं. हा, नंतर मग मी ह्याच्याकडे वळालो. फळबागेकडे वळाला, वळालो. है की नाही? तुम्ही साहेब शेती किती वर्ष झालं करताय? शेती आता झालं मी 21-22 पासूनच करतो. 4 वर्ष झाले मला. 4 वर्ष झाली. लागवडीच्या अगोदर 1 वर्ष होतं. तुमचं वय किती साहेब? माझे 71 वर्ष. 71 वर्ष, है की नाही? ह्याच्या अगोदर साहेब काय करतात तुम्ही? मी पहिलं तसं मुंबईला होतो 1974 ते 99 पर्यंत. म्हणजे तुम्ही जे काय तुमचं आयुष्य जे काय घालवलं ते सगळं सिटीमध्ये घालवलं. सिटीमध्ये घालवलं. म्हणजे शेतीचा गंध सुद्धा माहित नाही, नाही. है की नाही? नाही. आणि हिथं आल्या रिटायर झाल्यानंतर तुम्ही अगदी अच्छा. फळबाग लावली लावली. परंतु तुम्ही सुरुवातीला केमिकलवरच लावली, केमिकलच है की नाही? केमिकल मधनं साहेब किती फायदा झाला या आंब्या बागेत? काही नाही पाहिजे. ते काय 100-150 तुम्हाला बोललो. फळ मिळाले फक्त खाण्यापुरते, खाण्यापुरतेच, बाकी है की काही नाही? नाही. बाकी त्याचा काय उपयोग झालेला नाही. नाही. साहेब आता ह्या वर्षी काय वाटतंय तुम्हाला, असं जे फळ बघतोय साहेब, एका झाडाला किती लागेल? खूप छान वाटतं एकदम. म्हणजे त्या वैदिकचा उपयोग खूप म्हणजे झाला आहे. झालाय. हा, जे काय आपण झाडाला दिले, झाडं सुद्धा काय अशी होती ना की व्यवस्थित नव्हती, परंतु हे वैदिक जसा उपयोग केला तसं ती झाडं सुद्धा सुधारली. त्याची प्रकृती सुधारली झाडांची. बर बर. म्हणजे अगोदर जी झाडं वीक होती ती चांगली झाली. झाडं सुधारण्यासाठी आपण ते पिवळी प्रयोग पानं केला. झाली होती, त्याचे वाढत नव्हते, पण आज त्या झाडांना सुद्धा मोहर आलाय. आलाय. साहेब एवढा चमत्कार होण्याचं कारण कसं काय हो? एवढं काय वैदिक कारण त्याच्यामुळे मातीचं सुद्धा राम सरांनी सांगितलं की तुम्ही सुरुवातीला तुम्हाला नाही, पण नंतर त्याचा परिणाम दिसेल. बर बर. की जमिनीचा त्याचा पोत सुधारेल आणि पोत सुधारलं की जमिनीची सगळं ज्यावेळेला भूक भागेल भागेल. हो. त्यावेळेला जमिनीत ती झाडाची जे भूक काय भागवल. त्यामध्ये बॅक्टेरिया वाढतील. हा. त्याच्यामध्ये जे काही कमतरता आहे जमिनीची ती भरून निघेल. ज्या गोष्टी लागतात झाडासाठी, हा, म्हणजे झाडासाठी जे आवश्यक आहे ते सगळं वैदिक मध्ये आहे. वैदिक मध्ये आहे. म्हणजे सुरुवात कधी केली साहेब आपण वैदिकची सुरुवात? वैदिकला एक मध्ये जूनच्या अगोदर पासून केली. म्हणजे मागच्या वर्षी जे काय तुम्ही 100 आंबे केमिकलचे काढले, हो, त्यानंतर वैदिक बेसोल्डच दिला. हो. साहेब बेसोल्डस मध्ये काय काय दिलं सर यांना? बेसल डोस मध्ये ऋषी अमृत दिलं. म्हणजे ते वेरल शिंदे माऊलीचे आपले आहेत ना, त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ते बेसोल्डस दिला. बेसोल्डस मध्ये काय दिलं? बेसोल्डस मध्ये आपण प्रत्येक झाडानुसार त्यांना कृषी अमृत, आरपीएच आणि एस शक्ती सम्राट मिराकल ह्याचा बेसोल्डस दिला. साहेब बेसोल्डस किती झाले आतापर्यंत? एकच झालाय. म्हणजे रेस्ट पिरियडला एक दिला. साहेब ह्या वर्षी पाऊस कधी चालू झाला आणि संपला कधी हो? पाऊस जून मध्ये चालू झाला होता. जूनच्या अगोदर जून मध्ये झाला. 15 मेला चालू झाला होता पाऊस, आहे का नाही? म्हणजे त्यानंतर आपण मेला जूनला डोस घातला. तिथून ते कधी पाऊस थांबला हो? ऑक्टोबर मध्ये थांबला, आहे की नाही? आणि मोहर कधी आला? मोहर नोव्हेंबरच्या 15 दिवसामध्ये आला. 15 तारखेपर्यंत आला का नाही? आला. साहेब म्हणजे पाऊस थांबल्यानंतर किती दिवसात मोहर यायला चालू झाला? 15 ते 20 दिवसात आला. आला. म्हणजे आपल्याकडं ह्या वर्षी किती पाऊस पडला साहेब? पाऊस त्याचा खूप भरपूर पडला, भयानक. म्हणजे आजपर्यंत पडला नाही असा पाऊस पडला. म्हणजे ह्याला सूर्यप्रकाश देखील मिळाला नाही. साहेब आंब्याची गर्भधारणा ही सूर्यप्रकाशावर अवलंबून असते असं प्रत्येक शेतकरी म्हणतो.
म्हणतो का नाही? म्हणतो का नाही? परंतु आपल्या भागात सूर्यप्रकाश नसताना म्हणजे पावसाचं प्रमाण एवढं भरपूर असताना एवढा मोहर लागतोय आणि वेळेवर येतोय, ज्या शेतकऱ्यांना कल्टर घालून सुद्धा येत नाही अशा बागेमध्ये आपण काम आणि जमिनीची ताकद बघायला गेलो तर अजिबात अंगची ताकद काही सुद्धा नाही. खरंय खोटं आहे? अगोदर झाडं कशी असायची हो? वैदिक वापरल्यापूर्वी एवढी नव्हती. आता झाडं बघा ना तुम्ही केवढे मोठे झाले, ते 4 वर्षाची झाड आहेत. बर, म्हणजे झाडाचा पण विस्तार झाला, गर्भधारणा पण झाली आणि मोहर पण आला. म्हणजे तिन्ही प्रक्रिया पण घडलेली आहे. प्रक्रिया झाली. साहेब फवारणीमध्ये किंवा ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय काय वापरलं? ड्रीप आपले सोलर चार्जर्स वापरलं आणि हे काय अजून दुसरं फ्रूट चार्जर हा, ह्याचा फवारणीमध्ये वापर केला. स्टेजला परत फ्लावर चार्जर वापर केला, एनर्जी बुस्टर आणि फ्रूट चार्जर. बरं, ह्याचा मधमाशी प्लॉटला फ्रूट चार्जर मारल्यामुळे नाही हा. 2 किलोमीटर लांबची मधमाशी तिथं आसपास कुठं नाही तिथं मधमाशी. साहेब आता आपण प्लॉट मध्ये बघितलं, झाडामध्ये काय आपल्या पोळं सुद्धा आहे आणि मधमाशी. प्रत्येक झाडावर किती मधमाशी असतील हो? अगणित मधमाशी आहे, मोजू शदा शकत नाही अशा मधमाशी आपल्या प्लॉट मध्ये आहेत. साहेब मधमाशी हे काय आहे? मित्र किडे आहे का नाही? मधमाशी नसेल तर काय होईल? परागीभवन होणार नाही, त्याचं सेटिंग होईल का? नाही होणार. आता आवाज कसा यायला लागलाय? माशा हुई कोण फिरल्यागत आवाज येतोय आहे का नाही? आणि चावत पण नाही त्या माशी. चावत नाहीत अहो, ती चावल कशाला? त्यांना पाहिजे ते आहे ना त्यात. ते मध खाण्यासाठी मकरंद त्याच्यामध्ये असेल तर ते आपल्याला चावणार नाही. ज्या वेळेला मकरंद नसेल त्यावेळेला ते आपल्याला ऑटोमॅटिक चावणार आहे. खरंय खोटं आहे? तर साहेब एसटी वैद्यकडे वळण्याचा उद्देश काय होता आणि कसं काय वळाला? उद्देश म्हणजे काय, आम्ही राम सरांचे व्हिडिओ बघितले. आमच्या म्हणजे एकदा आम्ही यांच्या चुलत्याकडून आम्हाला ती माहिती मिळाली ह्याच्या केंद्राची, चार्जाची. तर त्याच्यामुळे व्हिडिओ बघितल्यानंतर जमिनीचा महत्वाचा भाग आहे तो जमीन आहे. आणि जमीन एकदा खराब झाली कुठलीही त्याच्यामध्ये पीक येऊ शकत नाही. तर जमीन सुधारली पाहिजे म्हणून इकडे वळालो. जमीन सुधारली तर पुढे पीक चांगलंच येणार आहे. कोणतंही पीक घेऊ दे आपण, हो चांगलंच येणार आहे. बर, त्याच्यामुळे तिकडे आलो. आणि दुसरा उद्देश म्हणजे आरोग्य. महत्वाचा उद्देश म्हणजे हा आहे की आरोग्य. साहेब तुम्ही आजपर्यंत एवढं सिटीमध्ये राहिला साहेब, असा रसा मधुर रसा असा गोड आंबा खायला मिळाला का? नाही मिळाला. कसा असतो तो आंबा? आंबट तुरट चवी, त्याच्यामध्ये जाळे असतात, त्याच्यामध्ये काय आणखीन बुरशी लागलेली असते वरून त्या आंब्याला. वरून दिसायला देखना दिसतो, आतून काय काय झालं असतं? सफेद व्हाईटनेस नेत्यात येतं ना, व्हाईट काहीतरी आतमध्ये जाळीसारखं निघतं ना त्या आंब्यामध्ये. ते काय करतात माहिती का साहेब? कच्चा आंबा तोडतात आणि त्याला काय करतात, पिकवण्यासाठी प्रोसेस करतात. त्यामुळे तो अर्ध पक्व आंबा आपल्याला तो खायला मिळतो. त्यामुळे त्याला जी नॅचरल गोडी यायला पाहिजे ती येत नाही. बरोबर, पिटाळा लागतो. म्हणजे आतनं कसं असतो, कापूस कापूस असते. म्हणजे तुम्ही फक्त युट्यूबला व्हिडिओ बघून जास्त आहे का नाही साहेब? व्हिडिओ मधनं काय शिकायला मिळतो? शिकायला खूप चांगलं मिळतं. शिकायला की आपल्या कष्टाचं चीज कसं होणार आहे, आपण जे करतो आपण मेहनत वाया जात नाही आपली केलेली. योग्यरीत्या आपल्याला कसं केलं पाहिजे शेती, किंवा कशी फळबाग केली पाहिजे, त्याची निगा कशी राखली पाहिजे, तिचं नियोजन कसं केलं पाहिजे, हे सगळं मिळतं आपल्याला. सगळं अगदी इत्यंभूत माहिती मिळते. जास्त कुठं पळायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. सर महत्वाचं म्हणजे काय माहिती का, ह्यांचा अप डाऊन करून असतं. मुंबईला असतं, मी पुण्याला असतो का आता जाणं उद्या 6 दिवस नाही. काय सांगताय? म्हणजे लोक साहेब इथं गावात असताना त्या शेतकऱ्यांना जमत नाही, तर तुम्ही पुण्या मुंबईवर इथे येऊन शेती करणार? हो, आताच माझं ऑपरेशन झालं, 7-8 दिवस नव्हतो मी. नव्हतं हो साहेब. ह्या बागेला एकदा पोषण दिलं की ह्याला थांबायची गरज नाही. नॅचरल प्रोसेस आहे का नाही? जी नॅचरल प्रोसेस आहे ती होणारच आहे. आंब्याच्या झाडाला काय लिंबू लागणार आहेत का? नाही, आंबेच लागणार आहेत. परंतु त्याला जे पाहिजे ती द्यायला पाहिजे. ते खाद्य दिलंच पाहिजे ना. त्याला जे पाहिजे ती दिले म्हणून ते असं डोला असं नाचायला लागले. रस्त्याकडचा प्लॉट आहे, बरेच शेतकरी बघायला येतात, त्यांची प्रतिक्रिया काय? नाही म्हणतात 1 नंबर बाग आहे म्हणतात. म्हणजे काही असे माझ्या तोंडावर नाही, पण पाठीमागे मला सांगतात लोक त्या बागेबद्दल स्वच्छता तशीच आहे, किंवा मोहर भरपूर निघालेले आहेत, झाडं एवढ्या 4 वर्षात चांगली वाढली, वगैरे चांगले आहेत, थोडं सुद्धा मजबूत झाले साहेब. आहे की नाही साहेब? असं कुठलं झाड आहे की बाबा ज्याला मोहरच लागलं नाही, असं झाड फेल गेले?
लहान जरी असलं लहान जरीच मोहर आले त्याला. आलेत. आता मी 1 वर्षापूर्वी आणून झाड मेलं होतं, लावलं दुसरं, त्याला मोहर आलाय. त्याला पण मोहर आलाय. इथंच आहे तुम्हाला. बर, म्हणजे त्याला सुद्धा काय झाले, झाडांना गर्भधारणा करून दिलेली आहे. म्हणजे वैदिक मध्ये ताकद काय हो, काय वाटते सर तुम्हाला? नाही, वैदिक ताकद खूप आहे, हा, खूप आहे. खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय? खर्चाच्या बाबतीत काय आता एवढा काय नाही, पण इकडे बी केमिकलचा बी खर्च खूप होतो. बर, खरं शाश्वत गॅरंटेड उत्पादन शाश्वत नाही. guarantee नाही त्याची, उलट त्यानं जमिनीचे खराब होते सगळं. हा, आणि आंबा सुद्धा तुम्हाला विषमुक्त मिळणार नाही. मुक्त मिळणार नाही. म्हणजे आपल्याला बघा, वैदिक मध्ये काय शिकायला मिळालं आपल्याला, की वैदिक मध्ये जर बेसल डोस दिला किंवा ड्रिप ऍप्लिकेशन दिले तर शाश्वत उत्पादन ठरलेलं आहे. हो, ठरलेलं. जमिनीची 100% सुपीकता वाढते. है की नाही? 100% ते. साहेब, आंबा जे पीक आहे हे कधी पण हार्वेस्टिंग झालं तर पैसे होतात हो चांगले. ते लवकर- मार्च ते मार्चमध्ये- एप्रिल पर्यंत एप्रिलमध्ये जे काय झालं. हार्वेस्टिंग होईल हो, त्यांचेच पैसे होतात. हो, खरं आहे खोटं आहे साहेब? खरं आहे. है की नाही? त्यानंतर जर आंबा आला मार्केटला तर तो काय अगदी कमी दरात तो विकला जातो. पाऊस चालू होतं नंतर मग आंब्याला अक्षय एवढं तृतीयेच्या अगोदरच रेताला रेट हो, तेच ना. अगदी बरोबर आहे की नाही? हो. मार्च एप्रिल मध्ये ज्याचा आंबा येईल त्याचे चांगले पैसे होतात. पैसे होतात. तसं बघायला गेलं तर आता आपला आंबा सेटिंग पण झालेला आहे. झालेलं आहे. है की नाही? आता बघितलं आपण मधमाशी एवढी आहे साहेब, ती प्रत्येक फुलामध्ये ते फिरलेले, हो, बरोबर. म्हणजे सेटिंगला काय त्रास होणार नाही. नाही. तर आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत साहेब, ते प्रत्येक शेतकरी म्हणतात की वैदिकचं प्रोडक्ट महागड आहे. त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, तसं मागण्या, पण उत्पन्न तुम्हाला मिळते, शेती सुधारली जाते. त्या हे महत्वाचे प्रश्न आहेत ना, की आपण जरी 2 पैसे महाग झाले पण त्याचा फायदा तेवढा जास्त मिळतो ना आपल्याला. बर, केमिकल उलट खराब करतो, ह्यानं आपल्याला जमीन सुधारली जाते, म्हणजे फळबाग सुधारली जाते, पीक चांगलं येते. हा. हा फायदा आपल्याला बघत नाही आपण. एक्स्ट्रा बेनिफिट जे काय फायदे आहेत ते बघायला, त्याच्या बारकावी लक्षात घ्यायला पाहिजे. दोन्ही मधून काय फायदा आहे तो बरं. पुढचा बघितला पाहिजे. त्यापासून काय प्रोसेस होते, पुढे काय निर्माण होते हे पाहिलं पाहिजे. महत्वाचं. साहेब, आता बघतोय आपण थंडी किती हो, थंडी खूप थंडी आहे. खूप थंडी आहे की नाही? आता मार्केटमध्ये जर बघतोय प्रत्येक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागेला मावा, चिकटा, डिंक्या हा रोग सगळा झालाय. पानं सगळी अशी चमकायला लागलेत. एकदम फ्रेश आहे सर. हे जर आपण मावा हे मोहर बघितला तर अगदी असं आहे. फ्रेश आहे. ह्याचा ज्या कुठल्या किडींचा वगैरे अजिबात प्रादुर्भाव नाही. पूर्णतः असा उंची लांबी आली पूर्ण. लांबी सुद्धा अगदी जबरदस्त आलेली आणि आहे. है की नाही? हे पण स्ट्रोक जरी बघितलं स्ट्रॉक मोठा आहे एकदम, करंगळी असा तर पद्धतीचा जे मोहर जे आहे त्याची सुद्धा काडी अगदी जाड आलेली आहे. हा म्हणजे फुटवा बघा त्याचा. अगदी डोरेदार आहे अगदी, है की नाही? कुठलाही बघा आता ह्या बागेतला तरी पंजा टाईप आलेला आहे पूर्ण. किती मोहर आले ते अगदी काड्या सुद्धा मोजता येत नाही 1 एका 2 ठिकाणी. 3 4 5 6 7 8 9 10 10 12 12 12 गाड्या, 10 ते 12 गाड्या. 10 ते 12 किती गाड्या. आहे? 10 ते 12. पूर्ण तसं डोलार साहेब, ह्यात बोट ठेवायला पान दिसत पानच नाही. दिसत नाही. पानच दिसत नाही एवढं. आता लांबून बघायला गेलं तर थोडंफार पान दिसते. पण आता अशा पद्धतीचा स्टंप नसतोय ना. हा, स्टंप जेवढी जाड असेल तेवढी काय होणार? साईज होणार आहे ना. हा, आणि पानं आणि सुद्धा खोड कशी पण आहे? बघू शकता. खोड पण त्या खोड पद्धतीचं. बघा ना. खोड पण अगदी एकदम ज्याला जाड झाले, अगदी गुटगुटीत झाले खोड. नाहीतर बाकीच्या आंब्यानं कसं त्याचं कातड निघालेलं साल असतं. निघालेला आहे. साल जाऊ का निघालेलं साहेब, इथं बघा चोपण एकदम आहे. मोहर कुठं लागलाय बघा. हे काय झाले, काय झाले? ठिकाणी मोहर स्टोरेज जर जास्त असेल तर खोडाला बघा, कुठेही हे माल. खोडाला सुद्धा मोहर लागलेला आहे. जमिनी लगतच आहे की. जमिनीपासून काय लांब आहे बघा, साईज तर 6 ते 7 इंचावर अगदी मोहर लागलेला आहे. म्हणजे त्याला पान सुद्धा नाही नाही तरी सुद्धा त्यानं मोहर काढलेला आहे. आलेलं आहे. साहेब, लोकांना कल्टार सोडून सुद्धा एवढा मोहर येत नाही, नाही, नाही. है की नाही? साहेब, आपण कल्टरचा वगैरे काय वापर केला का हो? नाही केलं वापर. नाही, तरी सुद्धा मोहर अगदी टाइमशीर येतोय. हो, व्यवस्थित. म्हणजे तो आंब्या शेतकऱ्यांसाठी एक आदर्श आहे, आदर्श आहे. है की नाही? तर आपल्या भागातील जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना सांगायचं की आपण वैदिकचा वापर हा. करावा, कारण त्यानं आरोग्य आहे, शेती सुधारते, हा. मानवी जीवनाचा फायदा होतोय. उलट कमी म्हणजे पैसे खर्च होतात पण उत्पन्न चांगलं आणि दर्जेदार मिळतं आपल्याला, शाश्वत मिळते. शाश्वत मिळतं ते. आणि विषमुक्त देतोय पण आपण, हो. मातेला पण विषमुक्त देते, ते झाड पण आपल्याला विषमुक्त देते. देते. आपण जे देतोय त्याला ते आपल्याला बरोबर देते ते. अगदी बरोबर आहे साहेब. त्याला जर आपण बेस्ट घातलं तर आपल्याला ते बेस्टच मिळणार बेस्टच मिळणार आहे. त्याला जर आपण बेस्ट घातलं तर ते बेस्टच देईल, बेस्टच देणार आहे. है की नाही? हो. त्यामुळे तुम्ही साहेब ह्या वयात सुद्धा एवढी आनंदाने शेती करताय, काय ह्याच्यामध्ये गेल्यानंतर काय होतं तो खूप आनंद वेगळा मिळतो, समाधान है की नाही? पैसे देऊन सुद्धा साहेब हा आनंद मिळणार नाही, नाही. है की नाही? नाही. खरं आहे खोटं काय मी म्हणतो खरं आहे. म्हणताय, नाही नाही खरं आहे. है की नाही? अहो, एक शेतकरी ठिबकचे आले होते, हे बघितलं त्याने हा. आताच की 2 महिन्यापूर्वी, कारण पैसे ठिबकचे मिळाले नव्हते मला. हा. ते बघायला सबसिडीसाठी? आले. हा? सबसिडीसाठी कृषी अधिकारी आले आले होते. होते. हा, हा, हा. तर त्याही बोलले की आम्हाला एवढं छान वाटतंय बघून सगळं मोहरी आलेलं. आम्ही वाटलं तिथं आले होते एक जर ते पण डोंगर भागात आहे पूर्ण पूर्ण डोंगर झाला. त्यांना अहो साहेब, कृषी अधिकारी दररोज किती प्लॉट फिरत असतील ड्रीप सबसिडीसाठी, हो. म्हणजे तालुका असतो. है की नाही? अखंड तालुक्यात ते फिरत असेल. हो. त्यांनी हे कौतुक करावं म्हणजे हो. लाजवाब आहे आपलं, है की नाही?
साहेब राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? की त्यांचे उपकार खूप झालेत हां शेतकऱ्यावरती किंवा ह्या जमीन खराब होणार होत्या त्यातून वाचलेत शेतकरी त्यातून वाचले. कारण काय झालं शेती उत्पन्न निदान होतं ना पण ती शेती चांगली होऊन उत्पन्न जास्त द्यायला लागली. मग आणखीन काय सांगायचं आणि ह्याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे हो आहे की नाही? तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं? वारसाहेब विरल शिंदेंचं सर नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव विरल विलास शिंदे. हां आपलं माहिती केंद्र आपलं माहुली येथे आहे. हां तर प्लॉट जर बघतोय साहेब अगदी खडका जमिनीत आहे हो आहे की नाही? डोंगर एकदम खराब जमिनीत आहे. हम्म. म्हणजे पोषणाच्या ताकदीवर आपण काय करू शकतो भरपूर ते आपण इथं जिवंत उदाहरण बघितले हो. आहे की नाही? आणि एकाच झाडाला नाही तर सगळी जर झाडं सगळ्याला चेक केली total झाडांना ए टू झेड सगळ्या झाडांना अगदी मोहर एकसारखा आलेला आहे एकसारखं आलेलं आहे की नाही? हो. तर काय वाटते तुम्हाला साहेब प्लॉट बघून आता? नाही अप्रतिम त्यांचा म्हणजे आपण जशा पद्धतीने ह्यांना आपण मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने ह्यांनी केलं पण. केलं हा त्याच्यामुळे हे लय हा महत्वाचं result आहे. आनंद बघायला वाटतोय येतोय. साहेब. मी तुम्हाला सांगितलं किंवा ह्यांनी तुम्हाला सांगितलं आणि ते तुम्ही नाहीच केलं काय फायदा आहे? आहे की नाही? मार्गदर्शन तर करतायत परंतु तुम्ही ते तितक्या ताकदीने जर गेलं गेलं म्हणत आलं नाही मग कशाला बोलायचं हा. आपण काय त्याचा उपयोग झाला बरोबर नाही अगदी आपण म्हणजे जे सांगणाऱ्यांना पण हौस येते आणि करणाऱ्याला बी कमी हौस हौस येते. येते. कारण त्यांनीच काय केलं तर इकडे परिणाम जर चांगला झाला त्याला अजून ते 4 लोकांना चांगलं मार्जन करू हा, शकतात ते- बरोबर. त्यातून अजून चांगलं उत्पन्न येऊ आता ह्यांच्यात शकतं. चलत भावाने वापरलेलं त्याच्यानंतर ह्यांना माहिती कळालं हा ह्यांना मी मार्गदर्शन द्यायला हा. लागलो असं त्यांच्यामुळे ह्यांचा फायदा झाला. दुसऱ्यांनी असं सांगणार असं हे एकमेक शेतकरी आता प्रचार करायला लागले साहेब आहे की नाही? शेतकरी शेतकऱ्याला माहिती माहिती देत. ह्या प्लॉट मधले हे एक झाड आहे हो. है की नाही? ह्या झाडाचं वय किती हो? याचं वय तसं त्या बरोबरच आहे. 4 वर्ष आहे परत ह्याच्या बरोबरच आहे पण ते मोडलं होतं पुन्हा जीवन झालं त्याला फुट येऊन मोहर आला. हे झाड ह्याचा जर बुद्धा बघायला गेलो साहेब तुम्ही जर बुद्धा दाखवतो ही जी बुद्धा आहे ही जुना आहे की नाही? बघा ही जी खोड आहे ही जुना आहे. हे मोडलेलं होतं झाड अजून मोडलं त्यातून फुटून आले. फुटून आलंय है की नाही? साहेब ही झाडाची उंची किती हो? 1 फूट 6 फूट आहे. झाडाची उंची जास्त का मोहरची उंची जास्त? मोहरची उंची झाडापेक्षा मोहरच मोठा आहे का? मोहरच मोठं आहे. सगळे मोहर जरा हे पण घ्या बरं जरा वर बघा हे. जे झाडापेक्षा मोहरच मोठा झालाय. एवढ्या लहान झाडाला सुद्धा साहेब काय झाले त्यानं? पोषण योग्य असेल तर ते त्या पद्धतीचं ते काम पण करतात. हा जे बेलेलेला जिवंत केलं केले प्लस फळधारणा पण प्लस दिली. प्लस फळ पण देते. फळ पण देते ते. हे सगळं गुणधर्म कशामध्ये आहेत? वैदिक मध्ये आहेत पद्धतीमध्ये आहे. आहे की नाही? म्हणजे बेलेलेला जिवंत पण करणारा पळवणार पण आणि आणि आजारालाही चांगलं करणार हा म्हणजे पौष्टिक अन्न सुद्धा देणार आहे ते. त्याला साहेब एवढा मोहर लागला याला साहेब लोकांनी मोठ्या झाडाला सुद्धा लागत नाही. नाही आहे की नाही? चांगला आलाय पूर्ण टेकलाय पण असं नाही की कमजोर आहे. कमजोर आहे असं नाही हो. कमजोर असं नाही. अगदी बघा की तुम्ही एवढा उशीर झाला त्याला खेळायला लागलाय. एक तर मोहर गळगाव त्यातला नाही काय होत पूर्ण बघायचं आता ते. आहे. काय होत नाही एकदम रबरासारखं वागतंय तसं. त्यात काय ताकद आहे स्टोरेज आहे तसं. स्टोरेज आहे तसं ती काडी बघा किती स्ट्रॉंग आहे हा, तिची. तेच ना. साहेब आपण इथंच आंब्याचा प्लॉट आहे इथंच आपण शेवग्याची पण झाड लावलेले आहेत. हो किती झाड आहे ती? हे झालं 24 आहेत आणि दुसरीकडे 6 आहेत म्हणजे 30 झाड आहेत टोटल. टोटल 30 झाडं लावलेले आहेत हो. आपण. आणि ह्या ज्या शेंगा बघायला जातो साहेब एका फांदीला शेंगा जरा शिंदे साहेब जरा मोजून दाखवा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ही 12 12. ही 13 14 हे नवीन फ्लॉवरिंग येते पण सेटिंग पण होतंय फ्लॉवरिंग चालू आहे सेटिंग चालू आहे. है की नाही? फ्लॉवरिंग चालू आहे. साहेब आज रोजी शेंगाचा रेट काय चालू आहे हो? 400 रुपये किलो. किती? वन्स मोर 400 रुपये किलो. 400 रुपये किलो शेंगा. हा, शेंगा. साहेब 400 रुपये किलो आजपर्यंत आपण तर कधी घेऊन खाल्ले का हो? नाही नाही कधी. व्याप ठोक दर म्हणतोय साहेब मी ठोक दर 400 रुपये किलो आहे. मग रिटेल विक्री काय दर रेट न होत असेल? जास्त जास्त 600 ते 700 रुपये किलोने रिटेल विक्री होत असेल. साहेब एवढ्या भरगच शेंगा लागायचं कारण काय हो? कारण काही आपलं ह्याचं सॉइल चार्जरचं ड्रीप मध्ये जे आपण आंब्याला जे ट्रीटमेंट देतोय ते शेवग्याला तेच इकडे शेवग्याला पण दिलं. ह्याला सेपरेट काही केलेलं नाही. तेच ड्रीप आहे तसंच ड्रीप सगळं फक्त पुढे घेतलंय. त्यालाही बघा मी पलीकडे दाखवतो. हे पलीकडे आंबा आहे ह्याच लाईनीत फक्त इथं पुढे लाईन वाढवलेली आहे. म्हणजे पोषणाचा रोल किती आहे साहेब. दर कधी का वाढला बरं? शेवग्याचा शेंगाचा रेट का वाढला? या थंडीमुळे बाकीचे जे शेवगे आहेत त्यांना काय फ्लॉवरिंग नाही आणि शेंगा नाही झाल्या. फ्लॉवरिंग पण नाही आणि शेक पण नाही आहे का नाही? मोकळे आणि आहेत ते आप- प्लॉट. सगळे प्लॉट सगळे मोकळे आहेत. प्लॉट आहेत. आपल्यात साहेब बघायला गेलो तर लकडले साहेब हात सोडा बरं. हे वज्जानं वाकले काय झालं? म्हणजे तसा ह्यो ढापा किती फूट उंच आहे बघा बरं. बघा साहेब हे जर बघितला
तसा हा ढापा 8 फुटाचा उंच आहे 8 फुटाचा उंच आहे. आहे की नाही? हो. तसा हा स्ट्रेट जायला पाहिजे होता. पण तो खाली आला वाकला. खाली का आला? शेंगा एवढा लोडच आहे त्याला. आणि साहेब एका ढाप्याला नाही म्हणत मी, इकडे बघा, इकडे सगळ्या शेंगाच शेंगायचं शेंगा झालं वरती. वर सगळ्या शेंगा आहेत. फ्लॉवरिंग पण येते. येतो हो, फ्लाविंग काय खूप मध्ये आलं. म्हणजे साहेब, म्हणजे निसर्ग जरी विरोधात गेला तरी आपण तरी सुद्धा वैदिक आपण काय होते त्याला सांभाळून घेते घेते का नाही? म्हणजे जर क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा आपण उत्पादन भरगच्च घेऊ शकतोय. हो. हे जिवंत उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळालं. ओके सर. तेच.